नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया अंड्याची भुर्जी। तर मला इथे ना 3 अंड्याची भुर्जी बनवायची। त्यासाठी आपण गॅसवर कढई मांडली। याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचे। तेल व्यवस्थित गरम झालं की आपण याच्यात 2-3 पाकळ्या लसणाच्या ठेचून टाकल्यात। त्यानंतर कढीपत्ता, लसूण पहिले छान परतून घेऊया आपण। तर इथे आपण बघा 2 मोठे कांदे घेतले होते, ते बारीक चिरून घेतले। अंड्याची भुर्जी बनवायची म्हणलं का कांदा थोडासा मला जास्त आवडतो म्हणून मी जास्त टाकलाय। 3च अंड्याची आपल्याला इथे भुर्जी बनवायची। तर थोडासा कांदा टाकला जास्त ना तर छानच लागतो। तर कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत आपण फ्राय करून घेतलाय, बघू शकता। त्यानंतर याच्यामध्ये 1 टमाटर टाकले। टमाटर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, या तर तुम्ही स्किप करू शकता। आता टमाटर आपलं पटकन सॉफ्ट होण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ टाकूया, म्हणजे चवीप्रमाणेच मीठ टाकायचं आपल्याला। आणि हे टमाटर आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे। गॅसची फ्लेम मी इथे लो टू मीडियम ठेवली। तर इथे बघू शकता टमाटर आपले छान परतले। त्यानंतर याच्यात टाकूया लाल तिखट। जास्त काही मसाले नाही टाक, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्येच आपल्याला बनवायची। लाल तिखट टाकले, त्यानंतर 1 चमचा हळद टाकली आणि हे व्यवस्थित मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे। मसाले छान परतून घेतले आपण 1-2 मिनिटं। त्यानंतर आपण इकडे हे बघू शकता छान असे मसाले मिक्स झालेत। तर अंडी आपण इथे 3 फोडून घेतलेत बघा। आणि अंडे डायरेक्ट टाकू नका, कारण ना अंडी बघितलं मी भरपूर असे खराब निघतात। त्यामुळे अंडे आपले फोडून घ्या, नाहीतर काय होईल सगळा हा मसाला पण वायाला जाईल। तर अंडे एका भांड्यामध्ये पहिले फोडून घ्या। माझ्याबरोबर झाले तसं म्हणून मी तुम्हाला सांगते हे। काय माहिती पण अंडे ना खूप असे आतमध्ये लाल असं डॉट आता काहीतरी खराब असे येतात, मी आता वास मारतो त्यांचा। तर व्यवस्थित बघून घ्या, अंडी मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर असं झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटासाठी मी स्लो गॅसवर झाकण ठेवलं होतं, बघू शकता। आता मस्त अशी आपली ही भुर्जी तयार झाली। तर याला ना काय होतं हे बघा, असं गठ्ठगाठी होतात, ते असं फोडून घ्यायचे आपल्याला। आणि मस्त आपली अशी भुर्जी तयार झाली झटपट, आणि जास्त काही मसाले पण नाही टाकायचे। त्यानंतर वरून कोथिंबीर टाकूया थोडीशी, आणि झाली आपली तयार एकदम झटपट अशी भुर्जी। आता याला आपण आपल्या भाषेत अंडा चटणी पण म्हणतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।